उमरग्यात सराफा दुकानावर दरोड्याचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद। अवघ्या 3 ते 4 मिनिटात दरोडेखोर कसे झाले फरार। धाराशिव जिल्ह्यातल्या उमरग्यामध्ये दागिन्यांच्या दुकानात पडलेल्या दरोड्यामुळे सध्या सगळेच हादरलेत। तोंड झाकून आलेल्या दरोडेखोरांनी दुकानाचं शटर उचकटलं आणि लाखोंचा मुद्देमाल लंपास केलाय। अवघ्या 4 मिनिटांच्या आत हा मुद्देमाल लंपास करून हे दरोडेखोर तिथून पसारही झालेत। पण हा सगळा थरार दुकानाच्या बाहेर आणि आत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्ट रेकॉर्ड झालाय। एखाद्या सिनेमातल्या सीन सारखे हे दरोडेखोर आले, त्यांनी शटर उचकटलं आणि आतला माल काही मिनिटांत लंपास केला। ही सगळी घटना नेमकी काय ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊ। सगळ्यात आधी दुकानाच्या बाहेरच्या कॅमेऱ्यात काय दिसतंय ते पहा। पहाटेची वेळ आहे, दुकानासमोर लाईटचा थोडासा उजेड आहे आणि दुचाकी लावलेली दिसते। तिथंच तोंड झाकलेले 3 जण येताना दिसतात। 2 शटर उचकटायला सुरुवात करतात आणि तिसरा आजूबाजूला लक्ष ठेवताना दिसतोय। ज्यावेळेला शटरचे लॉक तुटत नसल्याचं लक्षात येतं, त्यावेळेला 3ही जोर लावतात आणि हे शटर उचकटून काढतात। दोघ जण मध्ये शिरतात आणि तिसरा दुकानाच्या समोरच्या कोपऱ्यात बसून बाहेर लक्ष ठेवतोय। यावेळी तो सीसीटीव्ही कडे पाहताना सुद्धा दिसतोय। आता दुकानाच्या आत लावलेला कॅमेरा पहा। आतल्या कॅमेऱ्यात हे दरोडेखोर शटर उचकटून आत येताना स्पष्ट दिसतात। दरोडेखोर आत आले, त्यांनी काउंटर जवळ ठेवलेली एक लाल रंगाची बॅग तपासली आणि त्यातला माल आपल्या हातात घेतला। दुसऱ्यानं लगेच स्क्रूड्रायव्हरच्या मदतीनं ड्रॉवर्स उघडले आणि चांदीचा माल आपल्याकडे घेतला। हा माल घेऊन दरोडेखोर बाहेर पळाले, पण काही सेकंदातच ते पुन्हा मध्ये आले। उघडलेल्या ड्रॉवर मधून त्यांनी आणखी माल घेतला। हा सगळा मुद्देमाल घेऊन ते काही सेकंदात तिथून पुन्हा बाहेर पडले। आता पुन्हा बाहेरचा कॅमेरा पहा। या कॅमेऱ्यात हे दरोडेखोर श्रीलीला ज्वेलर्स मधून मुद्देमाल लंपास करून तिथून पसार होताना दिसताय। दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ही घटना दुकानाच्या मालकांना कळाली, त्यावेळेला ते नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात। नाव दत्ता विलास पोतदार, श्रीलीला ज्वेलर्स आमचं शॉप आहे ज्वेलरीचं। आणि आज पहाटे 3 वाजता आमच्या दुकानात चोरी झालेली आहे। चांदी 4 किलो 150 ग्रॅम आमची चोरीला गेलेली आहे। अंदाजे त्याची किंमत 8 लाख रुपये, 8 ते 9 लाख रुपये आहे। एकूणच हे सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर यामध्ये 3 जण हे स्पष्ट दिसत आहेत, पण यासोबत आणखी काही दरोडेखोर असण्याची शक्यता आहे। कारण दुकानाच्या बाहेर बसलेला दरोडेखोर हा आणखी काही लोकांशी संवाद साधत असल्याचं या सीसीटीव्हीतल्या दृश्यांमधून दिसतंय। त्यामुळे या टोळीत नेमके किती दरोडेखोर होते हे अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। पण दुसरीकडे मुख्य बाजारपेठेत असलेल्या या दुकानावर एवढा धाडसी दरोडा टाकल्यामुळे सध्या व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय। उमरगा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। त्यामुळे आता दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे। धाराशिवहून रामेश्वर शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।